परंतु हा देवेंद्र फडणवीस आहे, हा संविधानाचा पुजारी आहे, हा धर्माचा रक्षण करता आहेच, परंतु त्याचबरोबर संविधानाचा पुजारी आहे आणि संविधान म्हणेल तसंच तो व्यक्ती वागेल. 2 वर्षापासून जे काही चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये, ते या अगोदर कधीच घडलं नाही, याच्यानंतरही घडणार नाही, अजिबात घडणार नाही. तुम्ही लोकांनी जो काय उच्छांद मांडलाय, फक्त मराठवाड्यातल्या काही लोकांनी, मी संपूर्ण मराठवाडा अजिबात म्हणणार नाही, काही याच्या समर्थकांनी, जे याचे समर्थक आहे ना या बेवड्याचे, ते याच्यासारखेच आहेत. ते काय तिथेही दारू पित आहेत आणि हा म्हणतो सहन करा. हा त्यांना आदेश देत नाहीये असं करू नका, आपल्या जातीला कलंक लागतोय, असं करू नका, हे चुकीचं आहे. नाही, त्याला जातीला कलंकच लावायचं आहे. त्याला मराठे कसे बेशिस्त आहे, बेजबाबदार आहे, हे जगाला त्याला दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून त्याने तो नंगा नाच त्या ठिकाणी त्या मुलांना आदेश दिलेले आहेत, करा, बिनधास्त करा. कुणाच्या घरात जा, कुणाला धिंगाणा घाला, रस्त्यावर कुणाला अडवण्याचा, बिनधास्त तुम्हाला पटेल ते करा आणि वाटेल ते करा, असे आदेश यांनी दिलेले आहेत त्या मूर्ख लोकांना. भयंकर परिस्थिती महाराष्ट्राची करून ठेवली आहे 2 वर्षापासून. माणूस माणसामध्ये ठेवला नाही याने, फार भयंकर. परंतु कायदा काय आहे, या देशाला संविधान लागू आहे आणि संविधान काय आहे, आजही सुनावणी आहे कोर्टाची आणि सुनावणी झाल्यानंतर नक्कीच त्याची अंमलबजावणी होणार. कारण हुकुमशाही नाही, पुन्हा एकदा सांगते, हुकुमशाही नाही, हुकुमशाही चालणार नाही, नाही चालणार हुकुमशाही. तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात राहूनच सर्व काही करावं लागेल. कायद्यामध्ये राहूनच तुम्हाला कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, अन्यथा विध्वंस हा निश्चित. आणि त्याची सुरुवात झालेली आहे कालपासून. संयमाने पोलिसांनी घेतलं होतं, परंतु जेव्हा कोर्टाचे आदेश आले रस्ते मोकळे करा, सकाळपासून तेही व्हिडिओ पडायला लागले. नाही ऐकणार आता, नाही. पोलीस हे कोर्टाच्या आदेशाचं पालन करणारे आहेत अगदीच, आणि आपल्याला पालन करायला भाग करणारे आहेत पोलीस. आपल्याकडनं आपल्याला शिस्त लावणारे पोलीस आहेत. कायदे काय सांगतायत, कोर्ट काय सांगतात, त्या पद्धतीनेच तुम्हाला जगावं लागेल आणि वागावं लागेल. तुमची मनमानी चालणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु कायद्यामध्ये राहून तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे जगावं लागेल. कायद्याच्या पलीकडे नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे काय, मला जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर मी कुणाला तरी मारायचं का, मी कुणाला तरी घाण बोलायचं का, मी कुणाला तरी त्रास होईल असं वागायचं का, तर अजिबात नाही. ते कायदा सांगतच नाहीये, अजिबात सांगणार पण नाहीये. पण या ठिकाणी आज लाज या गोष्टीची वाटतेय, शरम वाटतेय की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे नाव त्यांच्या अथक प्रयत्नांनी घोषित झालेलं आहे, त्याच्या अगोदर त्याला व्हिक्टोरिया टर्मिनल म्हणून ओळखले जायचं, जे काँग्रेसनं कधीच प्रयत्न केला नाही की त्यांना त्या स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन हे घोषित करावं किंवा इतर महापुरुषांची नावं द्यावी, अजिबात नाही. हे आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने ते झालेलं होतं आणि आहे. परंतु त्यालाच मात्र या लोकांनी घाण केलंय. किती गलिच्छपणा तिथे काय लावलाय. मुंबईच्या सर्वसामान्य पब्लिकला तुम्ही वेठीच धरले. अरे तुम्ही असा पायंडा घालवून देऊ शकत होते ना की मराठी हे किती शिस्तबद्ध आहे. या माध्यमातून तुम्हाला संधी मिळाली होती, त्या संधीचं तुम्ही सोनं करू शकत होते. जो तुम्ही नंगानाच लावला ना, हा न करता जर मागचे 58 मोर्चे जसे शिस्तीत मध्ये निघाले होते, कायद्याला धरून होते, तसेच जर तुम्ही आता या 2 वर्षात मध्ये करून दाखवलं असतं ना, तर जगाने आपल्याला सपोर्ट केला असता. फक्त महाराष्ट्र आणि देशाने नाही, तर जगाने सपोर्ट केला असता आपल्याला. मागचे जे 58 मोर्चे निघालेत ना, त्या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक जोडलेले होते, अगदी सर्व जाती धर्माचे लोक. परंतु आत्ताच्या मोर्चामध्ये जर बघितलं तर फक्त आणि फक्त मुसलमान तुमच्या सोबत आहेत. बाकी सांगितलं मी की जे कोण असतील ना थोडेफार, ते शरद पवाराचे बगलबच्चे आहेत. बाकी जातीतले ते जातीवंत लोक नाहीयेत, ते शरद पवाराचे बगलबच्चे आहेत. ते कुठल्याच जातीचे होऊ शकत नाही. ते फक्त स्वार्थासाठी
कसा धिंगाणा घालायचा, कसा उन्मात्त करायचा हे त्या लोकांना माहिती आहे. कारण ते शरद पवाराच्या शाळेमध्ये त्यांना शिकवणी मिळालेली आहे. ती लोक समाजाच्या हितासाठी जगडूच शकत नाही, भांडूच शकत नाहीत. आणि ती लोक कुठल्याही जातीची नाहीत. ती फक्त शरद पवाराची बगलबच्चे आहेत, एवढं मात्र 100% खरं. जसा मागच्या 58 मोर्चांना इतर समाजातील लोकांनी पाठिंबा दिला होता, तसा या मोर्चाला नाहीये, अजिबात नाही. ना या मोर्चामध्ये जातीवंत मराठा आहे, ना या मोर्चामध्ये इतर काही जातींची लोक सामील झालेली आहे मनापासून, अजिबात नाही, बिलकुल नाही, होणारच नाही. कारण तुमचा हेतू स्वच्छ नाही. तुमचा हेतू हा हिंदू धर्माला टार्गेट करणारा आहे. तुमचा हेतू हा जाती जातीमध्ये वाद निर्माण करणारा आहे. तुमचा हेतू हा सर्वसामान्यांना त्रास होईल असा आहे. तुमचा हेतू हा न्याय मिळवण्यासाठी नाहीच आहे. तुमचा हेतू हा संविधान मार्गाने आम्हाला काहीतरी मिळावं याच्यासाठी नाहीच आहे. तर तुमचा हेतू हा चुकीच्या मार्गाने सगळं काही, जसं जर आपण इतिहास वाचला ना, आणि त्या इतिहासामध्ये मुघलांनी जे जे पायंडे आखले होते ते पायंडे हा मुघली जरांगे आखतोय. हा मुघलांचा इतिहास पुढे आणतोय. हा छत्रपतींचा इतिहास पुढे आणत नाही. हा मुघलांच्या इतिहासावर चालणारा माणूस आहे. जसं मुघलांनी आमच्यावर राज्य केलं ना, तसं याला करायचंय, जे अगदी कदापि शक्य नाही. पुन्हा सांगते मी की या देशाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू आहे. त्यामुळं तुझा मुघलीपणा इथे चालणार नाही, अजिबात नाही. तो तुझा डाव कालपासून कोर्टाने हाणून पाडण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि तो हाणून पाडणार आहे कोर्ट. बिलकुल संविधानाप्रमाणे जगावंच लागेल तुला. तुला तुझ्या सगळ्या सोयऱ्यांच्या जर म्हणण्याप्रमाणे जगायचं तर तू त्यांच्यामध्ये जा ना, सुन्नत करून घे, सामील हो त्यांच्यामध्ये, आणि त्यांचं लॉ जे आहे तू फॉलो कर. जा ना, तू धर्मांतर कर, मुसलमानांच्या मध्ये जा. तुला त्यांचं लॉ पाहिजे, तुला त्यांचं लॉ चालतं, तुला इस्लामी लॉ चालतं, तुला संविधान चालत नाही. तू संविधानाप्रमाणे जगतही नाही आणि वागतही नाही. तुला ती लोक आली की तुझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. हो, तुझे नाटक हे शिंदे साहेबांच्या काळात मध्ये चाललेत रे, खपून घेतले गेलेत. साधा भोळा माणूस होता तू पाहिजे तसं त्यांना वाकवलं. परंतु हा देवेंद्र फडणवीस आहे, हा संविधानाचा पुजारी आहे. हा धर्माचा रक्षण करता आहेच, परंतु त्याचबरोबर संविधानाचा पुजारी आहे. आणि संविधान म्हणेल तसंच तो व्यक्ती वागेल, नाही तुझ्या पुढे झुकणारे. काय प्रयत्न करायचे तुला ते कर. देवेंद्र फडणवीस हा तसभर सुद्धा तुझ्या पुढे झुकत नसतो, आणि तो तर जाऊच दे रे. देवेंद्र फडणवीस सोड, त्यांचा कुठलाही माणूस तुझ्याकडे येणार नाही. तो काय धूस फूस आहे ना, ते सोड तिकडे, ते नाहीच आहे, त्यांच्यात बसतच नाही. जबरदस्ती घुसलेलं बेन येते, त्याच्यामुळे त्याला गिनतीतच धरल्या जात नाही. परंतु तुझ्याकडे कुणीही येणार नाही, मंत्रिमंडळातलं कुणीच येणार नाही. ना अजितदादांची माणसं, ना शिंदे साहेबांची माणसं, ना फडणवीसांची माणसं. तू